एका रो साठी काय करतात, एक आउटपुट जनरेट करतात. जसं की आपण बघितलं होतं आपल्या फर्स्ट नेम कॉलम मध्ये काही नाव होते, जसं की राम होता, नंतर मग हे सगळे नाव होते. मग आपण ज्यावेळेस ह्या कॉलम वरती इथे नाव होतं फर्स्ट नेम, ठीक आहे, या कॉलमला ज्यावेळेस अप्पर फर्स्ट नेम बोलायचो आपण, अप्पर केस मध्ये करायचो, ठीक आहे, त्यावेळेला काय व्हायचं, प्रत्येक रो साठी त्याचं एक आउटपुट असायचं सी. मग रामला तो काय करायचा, कॅप्स मध्ये कन्वर्ट करून द्यायचा. सिमिलरली माधवसाठी असं, बरोबर. म्हणून हे सगळे सिंगल रो फंक्शन झाले. ठीक आहे, याच्यामध्ये स्ट्रिंग फंक्शन पण येतात तुमचे, न्यूमरिक फंक्शन्स पण येतात आणि डेट फंक्शन्स पण येतात. ओके, ठीक आहे. आता काही असे फंक्शन्स आहेत जे की एका कॉलम वरती ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस ते फक्त एकच आउटपुट जनरेट करतात. ओके, जसं की आता आपण सॅलरी कॉलम वरती एखादं फंक्शन अप्लाय केलं तर त्याच्यातून फक्त आपल्याला एकच आउटपुट जनरेट करून देतील ते. दॅट्स वाय दोज आर कॉल्ड ॲज ग्रुप फंक्शन्स ऑर ॲग्रिगेट फंक्शन्स. पुढचे फंक्शन्स कोणते आपल्याला बघायचे, सी. एकतर सिंगल रो फंक्शन्स मध्ये हे सगळे येतात. ओके, मी याला वेगळ्या कलरने नोटिफाय करतो. ठीक आहे, आणि हे आपले काय आहेत, ग्रुप फंक्शन्स. मी यांना जरा वेगळ्या कलरने नोटिफाय करतो. ठीक आहे, याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत, 5च आहेत. एक तर ग्रुप फंक्शन्स विचारेल इंटरव्ह्यूअर, नाही तर ॲग्रिगेट फंक्शन म्हणून विचारेल. ठीक आहे, सो ते एकच आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला काय बघायचंय, ग्रुप फंक्शन्स. याला दुसरं नाव काय आहे, संकेत, ॲग्रिगेट फंक्शन. ठीक आहे, मग याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत आपले, फक्त 5. फर्स्ट वन इज सम. ओके, फर्स्ट वन इज सम. सम काय करत असेल, सम हे टोटल नंबर, बेरीज. बरोबर. आता जर मी सॅलरी कॉलम वरती समला अप्लाय केलं तर ते काय करून देईल, मला ॲडिशन. सगळ्यांची ऍडिशन करून देईल. बघूया कसं करतो मी. सिलेक्ट सम ऑफ सॅलरी फ्रॉम EMP. मग त्यांनी काय केलं, पूर्ण सॅलरीची काय केली, मला सम करून दिली. आता ज्यावेळेस तुम्हाला आठवत असेल आपण ज्यावेळेस सिंगल रो फंक्शन्स यूज करत होतो, म्हणजे अप्पर, लोअर, इनिशियल, कॅप हे यूज करत होतो, तेव्हा प्रत्येक कॉलम साठी एक वेगळा आउटपुट होता. पण आता यांनी आउटपुट किती दिले, एकच दिला. बरोबर, ग्रुप फंक्शन मध्ये एकच आउटपुट असतो. ठीक आहे, सम काय करेल, ऍडिशन करून देईल. सिमिलरली जर मी एम्प्लॉय आयडी ची सम केली तर मला काय होईल, एम्प्लॉय आयडी 101, 102 जे पण आपण घेतलेले आहे त्यांची ऍडिशन होईल. ठीक आहे, जर मी ते दुसरं एक्झाम्पल घेतलं, सिलेक्ट सम ऑफ एम्प्लॉय आयडी, जो की आपल्या एम्प्लॉय टेबल मध्ये कॉलम आहे, बरोबर ना. सम ऑफ एम्प्लॉय आयडी फ्रॉम EMP टेबल. तर यांची सम किती झाली, 728. आणि आपला एम्प्लॉय टेबल कोणता आहे, इथे करतो मी स्टार फ्रॉम EMP सी. या सगळ्यांची ऍडिशन किती झाली, 728. आपण सॅलरीची पण सम केली होती, ऍडिशन म्हणजे सम. ओके, दुसरं फंक्शन कोणतं आहे, मीन. मीन म्हणजे काय, मिनिमम. मिनिमम. ओके, मग जर मी सॅलरी वरती हे मीन फंक्शन यूज केलं, ग्रुप फंक्शन, तर मला काय आउटपुट येईल, याची मिनिमम सॅलरी कोणती आहे ते काढून देईल मला, सी. 15,000. मिनिमम ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय. MP, ती किती आहे तुमची, 15,000. ती 15,000. तुम्हाला आउटपुटला दिली. सिमिलरली जर मी एम्प्लॉय आयडी जर मिनिमम काढायचं असेल तर माझ्याकडे कोणता एम्प्लॉय आयडी सगळ्यात छोटा आहे, 101. ओके, सी. याच्यामध्ये सगळ्यात छोटा कोणता एम्प्लॉय आयडी, 101. ओके, मॅक्स मध्ये काय होत असेल, ग्रेटेस्ट, परफेक्ट, हायेस्ट सॅलरी शो करेल सर. बरोबर. याच्यामध्ये काय होणार, मॅक्स तुम्हाला काय देणार, मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटला देणार.
म्हणजे जर आता सॅलरी कॉलम वरती मला त्याला यूज करायचं असेल तर मी कसं करेल? Select maximum salary from employee. सॅलरी फ्रॉम From employee. ओके. ती किती आहे तुमची? 35,000. 35,000. आता जर माझ्याकडे 50,000 कॉलम असतील, सॉरी 50,000 रो असतील खाली, किंवा 1,000,000 10 लाख रो असतील, 20 लाख रो असतील, तर आणि जर मी फक्त सिलेक्ट मॅक्स ऑफ सॅलरी केलं, तर त्या 1 लाख रो मध्ये 10 लाख रो मध्ये किती पण असू द्यात, आपण इथे आपल्याकडे 7च रो आहेत, बरोबर ना? मग त्या रो मध्ये सगळ्यात मॅक्सिमम असेल, मिनिमम असेल, ती सगळं तुम्हाला आउटपुटला एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मिळतात या गोष्टी. आलं लक्षात? आता आपल्याकडे डेटा सेट छोटा आहे म्हणून कळतं आपल्याला, पण हे जर मिलियन्स ऑफ रेकॉर्ड ज्यावेळेस असतील माझ्याकडे, 8, 9, 10, 1000, 1 लाख असे करत खाली खूप सगळे रेकॉर्ड असतात, तुम्हाला सांगितलं मी फर्स्ट सेशनला, तर हे काढणं सोपं जातं त्यावेळेला. ओके. मॅक्स ऑफ सॅलरी आपण काढली. सिमिलरली मॅक्स ऑफ एम्प्लॉय आयडी किती आपला? 7. मॅक्स ऑफ एम्प्लॉय आयडी 107. काय होतं, आपल्याला सम माहीत असतं, मीन माहीत असतं, मॅक्स माहीत असतं, सगळं माहीत असतं, काउंट, ॲव्हरेज सगळं माहीत असतं, पण आपल्याला माहीत काय नसतं माहिती का? आपलं हे माहीत नसतं की यालाच ॲग्रिगेट फंक्शन म्हणतात. लक्षात राहू द्या. ग्रुप फंक्शन आणि ॲग्रिगेट फंक्शन हे एकतर सेमच आहे आणि हे 5च आहेत. ठीक आहे. कुठे पण जा तुम्ही. मग एखाद्याने जर तुम्हाला इंटरव्ह्यूअरनी विचारलं ग्रुप फंक्शन सांगा, एक्सप्लेन करा, तर ग्रुप फंक्शन म्हणजे काय तुम्हाला Sum माहित नसेल, and तुम्हाला सम aggregate मिन function. मॅक्स सगळं माहिती, पण त्याला ग्रुप फंक्शन म्हणतात हे माहित नाहीये, किंवा तुम्हाला माहिती त्याला ग्रुप फंक्शन म्हणतात, हे 5 आहेत, पण त्याचंच नाव ॲग्रिगेट फंक्शन हे विसरू नका. काही काही इंटरव्ह्यूवर ॲग्रिगेट फंक्शन देखील म्हणतात. ठीक आहे. मग सम मिन मॅक्स होतं. त्यानंतर आपलं एक आहे काउंट. काउंट काय देईल तुम्हाला? Counting of rows. येस. काउंट काय देईल? रो काउंट देईल. ठीक आहे. सिलेक्ट काउंट फर्स्ट नेम फ्रॉम EMP. आता फर्स्ट नेम मध्ये किती फर्स्ट नेम आहे माझ्याकडे? 7. जर मी काउंट स्टार केलं तर कसं होईल बघा. सी काउंट स्टार फ्रॉम EMP येतंय का? काउंट स्टार म्हणजे काय? सगळ्या रो त्यांनी कॅल्क्युलेट केल्या. काउंट स्टारच्या ऐवजी मी आय रिप्लेस दिस विथ कोणत्या पण कॉलमचं नाव द्या, सॅलरी. ओके. फ्रॉम एम्प्लॉई 7 आहे. लोकेशन किती आपल्याकडे? सी 6 आहे. आता लोकेशन 6 का आले कोणी सांगू शकेल का मला? कॅन एनीवन टेल मी वाय लोकेशनचा काउंट 6 आला? एक्झॅक्टली. लोकेशन ज्यावेळेस आपण घेतलं तर याच्यामध्ये एक व्हॅल्यू नल आहे, मग ते नलला मेजर करेल का? नाही. No. ठीक आहे. त्यांनी फक्त कशाला मेजर केलं? 3 आणि 3 हे 6 यांचा आउटपुट दिला. नल तो मेजर करणार नाही. ठीक आहे. तसं ईमेल आयडी जर मी याचं ईमेल आयडीचा काउंट घेतला तर किती येतील मला? 7. 6. ईमेल आयडी सी इट इज 6 ओनली. ओके. लक्षात आलं काउंट काय करतं? हो आणि सर. 5वा आहे आपलं ॲव्हरेज. तर ते तुम्हाला काय देईल? Average. ॲव्हरेज देईल. मग जर ॲव्हरेज म्हणजे काय? नंबर ऑफ रेकॉर्ड्सची समेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रेकॉर्डचा काउंट. मग जर आता सॅलरीचं ॲव्हरेज काढायचं असेल तर कसं काढलं जाईल या केसमध्ये? हे सगळ्यांची ॲडिशन होईल Addition. आणि त्याला डिवायडेड बाय यांचा काउंट होईल 70. 7. मग ते काय होईल? ॲव्हरेज सॅलरी आपण किती देतो एका एम्प्लॉईला. मग जर समजा मला सॅलरीचं ॲव्हरेज काढायचं असेल, मी काय करेल? Select ॲव्हरेज ऑफ average of salary सॉरी from ॲव्हरेज ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई टेबल. employee. ओके. See, this is the average of salary. Okay, 22,142.85. ओके, तर तुमचं ॲव्हरेज झालं. ठीक आहे. हो सर. अशा पद्धतीनं हे खूप सोपे 5 फंक्शन्स आहेत, जे की ग्रुप फंक्शन्स आहेत, ॲग्रिगेट फंक्शन्स. ठीक आहे. मी आज तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज टाकताना असं सांगितलं होतं की काहीतरी इम्पॉर्टंट कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर ते हे आहे आणि याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड करतोय मी. सी एक इंटरव्ह्यूचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे समजलं? जायचं पुढच्या टॉपिक वरती. हो सर. हो.
आता एक सोपा प्रश्न आहे. हाऊ टू कॉपी अ टेबल विदाउट डेटा. ठीक आहे, आता माझ्याकडे एम्प्लॉई टेबल आहे. ओके, सगळ्यात अगोदर मी काय करतो, आय एम नॉट टेकिंग दिस विदाउट डेटा, मी विथ डेटा घेतो. ओके, आता मला एम्प्लॉई टेबल याची एक कॉपी बनवायची आहे. सेम आतमधला डेटा पण त्या दुसऱ्या टेबलमध्ये आला पाहिजे आणि त्याचे जेवढे पण कॉलम्स आहेत, त्याचा जो पण डेटा टाईप आहे तो सगळा आला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट कॉपी त्या टेबलची आपली काय झाली पाहिजे, बनली गेली पाहिजे. मग ती कशी बनवतो मी, त्याच्यासाठी खूप सिंपल एक क्वेरी आहे. ठीक आहे, सी कसं करतो मी. आता फॉर एक्झाम्पल जो दुसरा टेबल आपल्याला बनवायचा आहे त्याला आपण एक वेगळं नाव देऊया. काय नाव द्यायचं त्याला, हे नाव देऊया एम्प्लॉईज EMPLOYES. ठीक आहे, एम्प्लॉईज नाव देऊया आपण. मग मला काय करायला लागेल, सी क्रिएट टेबल एम्प्लॉईज. ओके, आता मी काय करतो, फक्त इथे लिहितो ॲज सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम EMP. दॅट्स इट. मी काय केलं, मी याला असं बोललो. एकतर तुम्हाला क्रिएट ची कमांड आठवा कशी करत होतो आपण. क्रिएट टेबल कसा करत होतो, क्रिएट टेबल, टेबल नेम आणि सगळे कॉलम स्पेसिफाय करत होतो, त्याचा डेटा टाईप स्पेसिफाय करत होतो, बरोबर. आणि आपण त्याला एक्झिक्यूट केल्यानंतर टेबलचं स्ट्रक्चर बनत होतं. पण ह्या केसमध्ये मी काय केलं बघा, क्रिएट टेबल एम्प्लॉईज बोललो, म्हणजे जो नवीन टेबल आपल्याला जो बनवायचा आहे, ठीक आहे, त्याचं नाव दिलं, त्याला क्रिएट करा बोललो. कसा बनवायचा, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉई मध्ये जे जे आहे ते सगळं घ्या आणि ह्या टेबलला बनवा. जर मी याला एक्झिक्यूट केलं, सी काय आलं, टेबल एम्प्लॉईज क्रिएटेड. इफ आय सी दी एम्प्लॉईज टेबल, आलाय का बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपला अगोदर EMP टेबल बघूया. सी EMP टेबल मध्ये 7 रेकॉर्ड्स आहेत. ओके, आणि हाच जर मला एम्प्लॉईज बघायचं असेल तर सी जसाच्या तसं कॉपी झाली का टेबलमध्ये, जसाचा ते तसा टेबल आला का तुमचा, जसा EMP होता तसाच काय बनला, एम्प्लॉईज बनला. आलं लक्षात. सर सेम डेटा कॉपी होईल. सेम डेटा आला ना, हे बघा ना, एम्प्लॉई मध्ये जो डेटा होता, ठीक बरोबर आहे, आता एम्प्लॉईला एक्झिक्यूट केलं, हा डेटा एम्प्लॉई मध्ये, आणि एम्प्लॉईज मध्ये, एम्प्लॉई म्हणजे EMP. ओके, आणि बरोबर एम्प्लॉईज मध्ये काय आला, सी तोच डेटा आहे, पूर्णच्या पूर्ण आला, पूर्णच्या पूर्ण टेबल आला. ओके, आता मी काय करतो, टेम्पररी जो आपण टेबल बनवलाय हा एम्प्लॉई, याला काय करतो, ड्रॉप करतो. कसा करेल मी, कोण सांगेल मला. टेबल ड्रॉप टेबल एम्प्लॉईज. ड्रॉप टेबल नी काय देखील होतं, देखील सांगा. स्ट्रक्चर पण जातं आणि आतला डेटा पण जातो, बरोबर. मग आता जर याला एक्झिक्यूट केलं तर एम्प्लॉई नावाचं काही शिल्लक आहे का डेटाबेसमध्ये, नाही. नाही. मग जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज केलं तर काय यायला पाहिजे, आउटपुट एरर यायला पाहिजे, बरोबर एरर. ना. सी टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे हा टेबल किंवा व्ह्यू काय असतो हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे, टेबल हा अस्तित्वात नाहीये. ठीक आहे, म्हणजे हा टेबल गेलेला आहे. ओके, आता परत आपण काय करूया, परत आपण याच्यावरती थोडेसे एक्सपेरिमेंट करूया. आता मी काय करतो, सिलेक्ट क्रिएट स्टार टेबल करतो, क्रिएट क्रिएट टेबल, टेबल परत एक एम्प्लॉईज नावाचाच एम्प्लॉई टेबल बनवू. ठीक आहे, EMPLOYEES एम्प्लॉईज. ओके, ॲज सिलेक्ट स्टार स्टार फ्रॉम EMP. हे EMP आता आपण एक्झिक्यूट केलं होतं. त्यांनी काय केलं होतं, सेम EMP सारखाच एम्प्लॉईज टेबल त्याने आपल्याला बनवून दिला होता. ठीक आहे, पण आता मी ते एक वेअर कंडिशन टाकतो, वेअर EMP ID इज ग्रेटर दॅन 104. आता काय होईल, कोण सांगेल मला, काय होईल आता ह्या केसमध्ये. त्याच्यातली फक्त 104 आयडी शो होईल. नाही 105, Employees. 106, 107 हे शो One. होतील सर. 104 पासून. नाही 105 पासून 107 ते पर्यंत. शो होतील.
बरं चला, एक असं करूया, EMP ID शुड बी ग्रेटर दॅन 104. मग जो एम्प्लॉईज नावाचा टेबल बनेल त्याच्यामध्ये काय असणार आहे, किती रेकॉर्ड असतील? 104, तीनच रेकॉर्ड असतील. थ्री थ्री सर. 3 5, रेकॉर्ड 6 असतील. आणि 7 3 तीन रेकॉर्ड. रेकॉर्ड असतील. परफेक्ट. 105, 106, 107. बरोबर. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, वाय दिस नॉट गोइंग. एनिवेज ठीक आहे. आता याला एक्झिक्यूट केलं मी. ठीक आहे, कंट्रोल एंटरनी. मग आता ज्यावेळेस मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज बोलतो, ओके, त्यावेळेस मला कसा टेबल बनला? टेबल तर कॉपी झालाय, टेबलचं स्ट्रक्चरही कॉपी झालेलं आहे, पण रेकॉर्ड किती आले? ह्या वेअर 3. कंडिशनमुळे फक्त 3 रेकॉर्ड यायला 3. पाहिजे. सी, आले 3 रेकॉर्ड फक्त. बरोबर सर. सोपं आहे. हो सर. आता परत एकदा जो आपण टेबल बनवलं, मी याला काय करतो? ड्रॉप करतो. आता ड्रॉपची रिव्हिजन करा. ड्रॉप मध्ये काय होतं? स्ट्रक्चर टेबल आणि डिलीट होतो. दोन्ही डिलीट डेटा होतात. आणि स्ट्रक्चर दोन्ही डिलीट होते. बरोबर. आणि रोल बॅक केलं तर ते येईल का? नाही येणार नाही परत. येणार. कारण नाही येणार. ड्रॉप कोणती कमांड आहे? DDL. DDL. परमनंट कमांड. हा, आणि DDL मध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण एखादी DDL कमांड परफॉर्म करतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट त्याला काय होऊन जातं? कमिट होऊन जातं. मग जर ते कमिट कमिट झालं, होऊन जाते. मग त्याला रोल बॅक केलं तर काही उपयोग आहे का? नाही. नाही, No. कारण ते ऑलरेडी कमिट झालेलं आहे. मग कोणती पण DDL कमांड जर तुम्ही परफॉर्म केली तर सिस्टम त्याला इंटरनली कमिट करून टाकतं. ठीक आहे. ड्रॉप टेबल एम्प्लॉईज. आता याला मी परत ड्रॉप करतो. ठीक आहे. आता परत मला एक टेबल बनवायचं आहे ज्याचं नाव मी सेम ठेवतो, एम्प्लॉईज. ओके, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम काय EMP. म्हणतो मी? EMP. ओके, EMP. वेअर कंडिशन देतो, सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 25,000. ओके. पण जर मला इथे काही कॉलमची नावं द्यायची असेल तर मी असं देऊ शकतो का? फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी अँड लोकेशन. 4 कॉलमच क्रिएट करायचे असेल तर होऊ शकतं का? देऊ शकता सर. बघूया होतं की नाही. हा, झालं. मग जो टेबल बनला त्याच्यामध्ये किती कॉलम आले? फक्त हे 4. 4च आले. आणि वेअर कंडिशन पण आहे. सी, Select star from EMP. एम्प्लॉईज. Employees. ठीक आहे. किती रेकॉर्ड्स आहेत पहिल्यांदा हे माहिती करा. 25,000 पेक्षा जास्त सॅलरी असणारे एक. एकच रेकॉर्ड आहे आणि ज्याचे फक्त 4च कॉलम आले. खूप सोपं आहे. हो. एका टेबल पासून दुसरा टेबल बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने आपण क्वेरीच्या माध्यमातून बनवतो. ठीक आहे. आता याच्यात पुढची आणखी एक गोष्ट अशी आहे. आता जर मी काय केलं, एक टेबल बनवला, बरोबर, आणि त्या टेबलचा डेटा सुद्धा दुसऱ्या टेबलमध्ये घेतला, पण जर मला डेटा नको असेल तर मी काय करतो? काय करेल मी? ठीक आहे. आता मी काय केलं, एक टेबल बनवला, त्याचे सेम अलॉंग विथ डेटा कॉपी केला. पण जर मला डेटा नसेल तर, नको असेल तर काय करतो मी? सी, पहिल्यांदा माझा एम्प्लॉईजला ड्रॉप करतो मी. ओके, हा ड्रॉप झाला. आय एम क्रिएटिंग अ टेबल EMP LOYEES as select star from EMP. ओके, आणि वेअर मध्ये काय कंडिशन द्यायला लागेल मला? माझी रिक्वायरमेंट काय आहे समजून घ्या. बघा, माझ्याकडे एम्प्लॉई टेबल आहे, मला त्याच्यापासून एम्प्लॉईज टेबल बनवायचं आहे, पण मला काय पाहिजे? आतला डेटा नकोय, फक्त स्ट्रक्चर कॉपी केलं पाहिजे त्या स्ट्रक्चर. टेबलचं. मग त्या एम्प्लॉईचं फक्त स्ट्रक्चर कॉपी करायचं असेल तर अशी कंडिशन द्यायला लागेल जिथे जी कधी मीटच होऊ शकत नाही. फॉल्स कंडिशन द्यायला लागेल. जसं की वेअर सॅलरी इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन, मी समजा आपली 35,000 आहे, मी 90,000 घेतो. एक फॉल्स कंडिशन, ही कधी मीट होईल का?
नाही, मग तिकडे रो येतील का काही? येणार फक्त स्ट्रक्चर कॉपी होईल. पण जनरलाइज केसमध्ये आपण काय करतो? आपण असं करतो, सी वेअर 1 इज इक्वल्स टू 2. मग ही कंडिशन सुद्धा कधी मॅच होईल का? 1 कधी इज इक्वल्स टू 2 असेल का? आता नाही सर. आपल्याला इथे माहिती आहे आपल्या केसमध्ये की 90,000 आपली मॅक्सिमम सॅलरी 35,000 आहे. पण डेटाबेसमध्ये ज्यावेळेस काम करू त्यावेळेस सगळ्यात सोपी कंडिशन किती आहे? 1 इज इक्वल्स टू 2 ही कधीच मॅच होणार नाही. बरोबर? किंवा 3 इज इक्वल्स टू 4 अशी कोणती पण कंडिशन द्या. 5 इज इक्वल्स टू 6 जी कधीही मॅच होणार नाही. मग मी काय केलं? क्रिएट टेबल एम्प्लॉईज ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर 1 इज इक्वल्स टू 2 आणि याला ज्यावेळेस मी एक्झिक्यूट करतो, ठीक आहे, टेबल झालेलं आहे क्रिएट. मी बघतो याला सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPLO. आता काय मिळेल मला इथे आउटपुटला? काय डिस्प्ले होईल? फक्त Structure. स्ट्रक्चर. सी आहे स्ट्रक्चर समोर. मग ह्या तिन्ही चारी ज्या कंडिशन आपण हे केल्यात बघितल्या ह्याची सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. इथे फॉल्स कंडिशन द्यायला लागते. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचारतो की जर मला असा एखादा टेबल माझ्याकडे आहे आणि मला फक्त त्याचं स्ट्रक्चर हवं, हे क्वेश्चन विचारले जातात बरं का. मला फक्त त्याचं स्ट्रक्चर हवंय, तर त्यावेळेस तुम्ही कशी हे अचीव्ह कराल? तर त्यावेळेस त्याला असं नाही सांगायचं की क्रिएट टेबल XYZ ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम दिस टेबल वेअर 1 इज इक्वल्स टू 2 असं नाही बोलायचं. सिस्टमॅटिक बोलायचं. कसं की ह्या केसमध्ये आम्ही काय करू, एक काहीतरी फॉल्स कंडिशन देऊ वेअरमध्ये. ठीक आहे. मग हा फॉल्स कंडिशन हा वर्ड आहे ना, हा इंटरव्ह्यूअरला जास्त इम्पॅक्ट करतो. मग सांगायचं, मग ही क्वेरी एक्सप्लेन करायची की क्रिएट टेबल जो पण आपल्याकडे असेल, मग वाटलंच तर एकदा हँड रिटन करून दाखवा, त्याला लिहून दाखवा. मे बी ऑनलाईन इंटरव्ह्यू असेल तर चालतं, डॉक्युमेंटवरती लिहून त्यांना स्क्रीनवरती डिस्प्ले केलं तरी चालतं, किंवा मग नोटपॅडवरती करून दाखवा. ठीक आहे. समजलं? सोपं आहे हे. नाही सर. विथ डेटा विदाउट डेटा हे हो. दोन्ही समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता पुढची गोष्ट एक एलियाज. एलियाज काय असतात? एलियाज म्हणजे इलियास काय? हे आपण बघितलं होतं त्या दिवशी, लक्षात आलं असेल तुमच्या. तर खूप सोपं आहे हे पण. आज जेवढं घेतोय ना सगळं सगळं सोपं आहे आणि सगळं इम्पॉर्टंट पण आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे एम्प्लॉय टेबल आहे. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आता एलियाज काय हे तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो मी. म्हणजे एलियाज काय असतात? एका सी व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. सिलेक्ट. आता मी आपल्या एम्प्लॉय टेबलमध्ये काय करतो, ठराविक कॉलमच घेतो इथे इनपुटला. ठीक आहे. मी इथे एम्प्लॉय ID घेतो. ठीक आहे. आणि फर्स्ट नेम घेतो. ठीक आहे. परत कॉनकॅट करतो मी फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला. कॉनकॅट किंवा मग आय कॅन यूज अ पाईप ऑपरेटर. ओके. फर्स्ट नेम स्पेस, दोघांमध्ये स्पेस द्यायचा आपल्याला. परत जॉईन करायला याला लास्ट नेम. ठीक आहे. आणि सॅलरी आणि लोकेशन फ्रॉम EMP. आता ज्यावेळेस मी हे एकदम सिम्पल क्वेरी आहे, काही अवघड आहे याच्यामध्ये. फक्त मी काय केलंय, एक एक्स्ट्रा कॉलम क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. कॉनकॅट कोणतं फंक्शन आहे? सिंगल रो फंक्शन आहे. मग प्रत्येक रो साठी त्यांनी काय केलं, वेगळं आउटपुट जनरेट केलं ना. सी सिंगल रो फंक्शन म्हटल्यावर असं लक्षात ठेवायचं, प्रत्येक रो साठी वेगळं आउटपुट आलं पाहिजे. आणि कॉनकॅट स्ट्रिंग फंक्शन होतं. बरोबर. स्ट्रिंग फंक्शन मध्ये होतं ना कॉनकॅट. आता जर तुम्ही बघितलं इथे फर्स्ट नेम, इथे याला नाव काय आलंय बघा, या कॉलमला फर्स्ट नेम कॉनकॅट, थोडंसं विचित्र नाव आलंय. ओके. आलंय विचित्र नाव. बरोबर. हो. मग जर मला याला हे नाव नसेल पाहिजे, मला वेगळं नाव द्यायचं असेल, याला फुल नेम म्हणायचंय मला, तर मी काय म्हणतो इथे याला असं बोलतो, ॲज फुल नेम. दॅट्स इट. मग आता ज्यावेळेस मी याला एक्झिक्यूट करेल त्यावेळेस तुम्हाला आउटपुटला याचं नाव काय आलं बघा बरं, फुल नेम. पण हे याचा जो इफेक्ट आहे हा कुठपर्यंत आहे, फक्त ह्या क्वेरी पर्यंत आहे. ही क्वेरी गेली, एलियासचं काम गेलं. ठीक आहे. मेन कॉलमच्या नावांमध्ये कुठेही चेंज करणार नाही. जसं आता EMP ID ला जर मला एलियास द्यायचा असेल आणि मला याला EMP ID नाही म्हणायचं, मला याला काय म्हणायचंय, EMP नंबर. ठीक आहे.
एकतर तुम्ही ॲज देऊन लिहू शकता किंवा डायरेक्ट लिहू शकतात. आता कॉलम लेवलला आपण बेसिकली ज्यावेळेस हे कॉलम्स आहेत ना, EMP ID कॉलम आहे, फर्स्ट नेम कॉलम आहे, हा एक वेगळा कॉलम तयार झाला. ठीक आहे, सॅलरी एक कॉलम आहे आणि लोकेशन एक कॉलम आहे. मग ज्यावेळेस कॉलम लेवलला करतो आपण बेसिकली आपण याला काय देतो, ॲज. ठीक आहे, ॲज हा वर्ड यूज करतो. ठीक आहे, ॲज करा नका करू डझंट मॅटर. पण ज्यावेळेस टेबल लेवलला करतो तर टेबल लेवलला ॲज फक्त EMP ई. म्हणजे ह्या टेबलचं नाव मी काय केलं, फक्त छोटा ई केलं, फक्त ह्या क्वेरी पुरतं. याचा यूज कुठे होतो टेबल लेवलला, ज्यावेळेस आपण जॉईन करू त्यावेळेस बघू एलियास काय. पण आता आपण हे बघितले, आपण ज्यावेळेस कॉन्कॅट करत होतो, अप्पर करत होतो, बरोबर, लोअर करत होतो, त्यावेळेस आपल्याला जे कॉलमची नावं येत होती ती थोडीशी विचित्र होती, बरोबर ना. त्याच्यासाठी आपण काय यूज करू, एलियास यूज करू. दिस इज नोन ॲज एलियास. मग याचा इफेक्ट कुठपर्यंत, फक्त ह्या क्वेरीपर्यंत. ही क्वेरी गेली, एलियासचा इफेक्ट गेला. ठीक आहे, क्वेरीचा आउटपुट. आता मी काय बोललो, EMP ID ला काय काय नाव आलं पाहिजे, EMP नंबर. आता जर याला एक्झिक्यूट केलं तर EMP ID च्या ऐवजी काय नाव येईल, EMP नंबर. सी आला, EMP नंबर आला आउटपुटला. ओके, फर्स्ट नेमच्या ऐवजी मला आता दुसरं नाव हवंय, F नेम हवंय मला. तर मग ते कसं करेल मी, इथे फर्स्ट नेम जे नाव आलंय त्याच्याऐवजी मला F नेम पाहिजे. मग मी ते कसं करणार, अजय, as F name. ॲज F नेम. F name. बरोबर. मग जर याला एक्झिक्यूट केलं तर तो काय करतोय, फर्स्ट नेमला ॲज F नेम त्याने आउटपुट दिलं तुम्हाला. ठीक आहे, लोकेशनला मला लोकेशन पूर्ण नाव हवंय, तर त्या केसमध्ये मी काय केलं, फक्त ॲज लोकेशन केलं आणि एक्झिक्यूट केलं. पण आपल्या मेन टेबलमध्ये नावं चेंज झाली का, मेन टेबल जर बघितलं आपण तर मेन टेबलमध्ये चेंज काहीच नाही झालेलं. EMP IDचं इथे पण फर्स्ट नेम आहे, F नेम नाही आहे. सी, याचा आउटपुट घेतला मी. मग यात काय आहे, F नेम आहे का, नाही, फर्स्ट नेमच आहे. लोकेशनचं पूर्ण लोकेशन आहे का, नाही. याचा इफेक्ट कुठपर्यंत, ह्या क्वेरीपर्यंत. याचा एकदा आउटपुट आला, विषय संपला. ठीक आहे, टेबलमध्ये काहीही चेंज होत नाही, फक्त डिस्प्लेला जे आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये ते टेम्पररी चेंजेस असतात. ठीक आहे, समजलं एलियास काय करतो, एलियास समजलं. एलियास फक्त हो. कॉलमचं नेम टेम्पररी चेंज करू शकतो, हा, कॉलमचं आणि टेबलचं. टेबलचं. टेबलचं, आता टेबलचं का करतो आपण, उद्या मला ज्यावेळेस वेगवेगळे कॉलम जॉईन करायचे, माझी क्वेरी खूप मोठी होते. ठीक आहे, माझे जर कॉलमचं नाव, समजा एखाद्या कॉलमचं नाव असं आहे, ॲडमिटेड टू कॉलेज डेट, हे कॉलमचं नाव आहे. पण ज्यावेळेस मी वेगवेगळे टेबल जॉईन करतो आणि एका टेबलमध्ये असे हजारो कॉलम्स आहेत, मग मला असं लिहिणं परवडेल का, नाही. तर त्या केसमध्ये काय करतो मी याला एक ॲज करतो आणि ॲडमिटेड टू कॉलेज डेट यस. असं. आणि मग हे कुठे यूज करतो, इथून पुढे प्रत्येक क्वेरीमध्ये मी हा नाव नाही यूज करणार, मी हे यूज करेल ह्या क्वेरीमध्ये. ABCD. इथे 200 लाईनची क्वेरी ज्यावेळेस मी लिहील त्यावेळेस मी फक्त हे नाव यूज करेल, ॲज. म्हणजे इथून पुढे हे जेव्हा जेव्हा येईल ना, तेव्हा हे क्वेरीमध्ये मी फक्त हेच यूज करणार. जसं की सिलेक्ट, आता आपल्या याच्यामध्ये EMP नंबर, ओके, ॲज EMP ID आहे आपला, ओके, EMP ID ॲज EID, फर्स्ट नेम ॲज F नेम, लास्ट नेम ॲज L नेम, ओके, फ्रॉम EMP. EMP. ठीक आहे, हे तर आलं. पण आता मला 2 टेबल जॉईन करायचे. ठीक आहे, तर आणि मी त्यावेळेस काय करतो, EMP ला सुद्धा एक एलियास देतो, ॲज ई. मग ज्यावेळेस मी EMP टेबलला इथे कॉल करेल त्यावेळेस मी EMP नाही म्हणणार, मी इथे काय म्हणणार, इथे ज्यावेळेस मला ऑन कंडिशन द्यायची असेल, ऑन एम्प्लॉय टेबलमध्ये ई टेबलमधला एखादा कॉलमचं नाव घेतो मी, जसं की F नेम इज इक्वल्स टू दुसरा डिपार्टमेंट टेबल असेल त्याला मी डी बोललेलो, आता याला काय बोललोय, ई. मग ह्या टेबलमधून F नेम किंवा फर्स्ट नेम, ठीक आहे, F नेम बोललेलो आहे, मग हे F नेम इथे यूज केलं. डिपार्टमेंट टेबलमधून पण F नेम ज्यावेळेस मॅच होतील त्यावेळेस मला तो काय करेल, या 2 टेबलला जॉईन करून, जे काही आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दिस. हे जे डार्क केले याच्याबद्दल काही तुम्ही लोड नका घेऊ आता.
हे समजलं तुम्हाला? एलियास काय करतो? टेम्पररी सेट आउटपुटसाठी त्याचे नेम चेंज करण्याची आपल्याला फिजिबिलिटी देतो थोडक्यात. ठीक आहे. आणखी जर एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सी EMP-ID घेतो मी इथे. ओके. अप्पर ऑफ फर्स्ट नेम. ओके. लोअर ऑफ लास्ट नेम आणि कॉनकॅट ऑफ फर्स्ट नेम लास्ट नेम. ओके. फ्रॉम EMP. मग आता याचे नाव किती कॉम्प्लिकेटेड झाली आहे, बरोबर? मग मी याला काय बोलतो? ॲज एफ नेम. सोपं. ॲज. ओके. आणि हा काय असेल तुमचा? ॲज एल नेम. आणि हा कॉनकॅट फर्स्ट नेम लास्ट नेम काय म्हणू शकतो आपण याला? ॲज फुल नेम. ठीक आहे. मग हे तुम्हाला डिस्प्लेला ते नावं येतील. आणि क्वेरीमध्ये ज्यावेळेस पण हे यूज करायचं असेल आपण हे नावं यूज करू शकतो फर्दर. ठीक आहे. आपण जे जॉईन्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे. समजलं तुम्हाला कसं करतो आपण हे? एलियास कसे फंक्शन करतात? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? आज आपण ग्रुप फंक्शन्स बघितले, ॲग्रिगेट फंक्शन्स बघितले. एका टेबलमधून दुसऱ्या टेबलला कसं जनरेट करायचं, कॉपी कसं करायचा अलॉंग विथ डेटा. ठीक आहे, ते बघितलं. काही त्याच्यामध्ये वेअर कंडिशन लावून आपण बघितलं होतं की वेअर कंडिशन लावल्याने आउटपुट काय तुमचा चेंज होतो, बरोबर? काही स्पेसिफिक कॉलम पाहिजे असेल एका टेबलमधून दुसऱ्या टेबलमध्ये तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. परत तिसरी कंडिशन बघितली होती आपण, काय केलं होतं? फक्त स्ट्रक्चर कॉपी केलं होतं, डेटा कॉपी नव्हता केला. त्या केसमध्ये आपण काय दिलं होतं? एक फॉल्स कंडिशन दिली होती, बरोबर? त्यानंतर आपण काय बघितलं? एलियास बघितले. एलियास काय असतात? एक टेम्पररी नाव दिलं जातं. सी नॉट दिस वन. हे बघा इथे दिलेले कॉलम एलियासेस आणि काय आहे? एक टेबल एलियासेस. एलियास कसं फंक्शन करतं? डिटेलमध्ये पेज नंबर 17 वरती दिलेलं आहे. कॅन सी दॅट. ओके. कॉलमला कसं एलियास देऊ शकतो आपण आणि टेबल नेमला सुद्धा एलियास कसं देऊ शकतो, जे की आपण ऑलरेडी बघितलंय. डोंट वरी अबाउट दिस. ठीक आहे. ओके. काही डाऊट आहे का याच्यामध्ये तुम्हाला? आज जे कव्हर केलं त्यात काही डाऊट आहे का? नाही सर. ठीक आहे. उद्या आपण सर ते एकदा कॉन्कॅट आणि पाईपलाईनचं समजावा ना जरा. कारण की कॉन्कॅट मध्ये जॉईंट नेम दोघं शो होत आहेत आणि पाईपलाईन मध्ये थोडं मला कन्फ्युजन आहे. ठीक आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो, मग आपण एक्सप्लेनेशन करूया त्याच्यावर. ठीक आहे.